Good evening, dear students. Today we will discuss about some important event handler programs in JavaScript. So these are some important event driven programs that will be considered as far as the question paper is concerned. एक्झॅक्टली मी आजच्या लेक्चरला तुम्हाला 1 by 1 प्रोग्राम्स तुम्हाला हे घेणार आहे आणि याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला 12वीच्या पेपरमध्ये अशाच स्वरूपाचे किंवा यातलेच दोन कोणतेही प्रोग्राम्स विचारतील. त्यासाठी वेटेज आहे 5 मार्क्स, पण त्या दोनपैकी कुठला तरी एक तुम्हाला सोडवायचा आहे. त्यामुळे ते दोन ऑप्शन्स असतील, त्याच्यातला कुठला तरी एक कोड तुम्हाला करायचा आहे आणि तो कोड मे बी यातलाच किंवा याच्या रिलेटेड क्वेश्चनमधलाच असेल. सो लेट स्टार्ट फ्रॉम दिस पर्टिक्युलर सेशन, कारण हा एक इम्पॉर्टंट आहे. 5 मार्क्सचं वेटेज आहे. त्यामुळे ज्यांनी आतापर्यंत काही कोड्स मिस केले असतील, काही कन्सेप्ट मिस केले असतील, तर त्यांचे हे कन्सेप्ट इथं क्लिअर होतील. की मी 1 by 1 हे कोड्स तुम्हाला पुन्हा घेतो आहे. सो फर्स्ट कोड आहे बघा, इव्हेंट ड्रिवन प्रोग्राम टू डिस्प्ले फर्स्ट 10 नॅचरल नंबर्स. आता हा जो क्वेश्चन आहे याचा जो काय असोसिएट कोड आहे तो कोड कसा असेल ते मी 1 by 1 स्टेप बाय स्टेप सांगतो आहे. इव्हेंट ड्रिवन प्रोग्राम टू डिस्प्ले फर्स्ट 10 नॅचरल नंबर्स म्हणजे 1 ते 10 पर्यंतचे नंबर्स तुम्हाला करायचे आहेत, डिस्प्ले करायचे आहेत. लेट स्टार्ट विथ द कन्सेप्ट ऑफ कोडिंग सेशन. याचा कोड कसा असेल सो बघूया आपण 1 by 1. सो फर्स्ट टॅग ऑलवेज काय असतो, लेस दॅन एक्सक्लेमेटिव्ह मार्क. यू शुड राईट DOC TYP doc type small HTML. So don't try to write JavaScript code in lower case. जिथं कॅपिटल लिहायचं तिथंच कॅपिटल लिहा आणि बाकी सगळं रेस्ट ऑफ द कोड शुड बी रिटन इन द लोअर केस, स्मॉल लेटर्समध्ये लिहायचे आहेत. ओके फाईन. नेक्स्ट टॅग असेल HTML, त्यानंतरचा टॅग असेल हेड टॅग नंतर असेल टायटल टॅग. यू शुड स्पेसिफाय द टायटल असोसिएटेड टू द क्वेश्चन. आता इथे मी म्हणेन की टू डिस्प्ले, सो आय विल राईट हिअर लाईक दिस, टू डिस्प्ले first 10 NATU natural numbers. Okay, slash title and then I'm going to end with slash head. ओके, मी हे टायटल सेट केलं ज्याच्यामध्ये टू डिस्प्ले फर्स्ट 10 नॅचरल नंबर्स असं म्हणलं, स्लॅश हेड केलं. त्यानंतर आय शुड स्टार्ट विथ द कन्सेप्ट ऑफ बॉडी सेशन. अँड ॲज वी नो दॅट इव्हेंट ड्रिवन प्रोग्राममध्ये बॉडी टॅगमध्ये काय येतो तर फॉर्म टॅग येतो. मेथड इक्वल टू त्याची डिफॉल्टली गेट असते. आपण काय करतो, पोस्ट लिहितो कारण आपल्याला व्हॅल्यू पाठवायची असते प्रोसेसिंगला. आणि त्यानंतर असतं नेम इज इक्वल टू, यू कॅन सेट एनी नेम. तुम्हाला जसं पाहिजे तसं नाव तुम्ही सेट करू शकता. आय विल गो फॉर FRM. ओके, नाव हिअर इन दिस आय एम गोइंग टू टेक वन बटन एलिमेंट. इनपुट टाईप इज इक्वल टू, आय शुड गो फॉर BUTTON बटन. अँड इन दॅट ऑन दॅट बटन इफ यू वॉन्ट टू डिस्प्ले समथिंग, म्हणजे तुम्हाला जे काही त्याच्यावरती टेक्स्ट दाखवायचे तर ती टेक्स्ट तुम्ही इथं देऊ शकता. मी देतो डिस्प्ले. ओके, त्याच्यानंतर या बटनला तर इथं स्पेसिफिक सांगितले का कोणता इव्हेंट तर नाही सांगितलं. काय सांगितलं, इव्हेंट ड्रिवन प्रोग्राम टू डिस्प्ले 10 नॅचरल नंबर्स. स्पेसिफिक सांगितलं असेल तर तो इव्हेंट घ्यायचा आणि जर स्पेसिफिक केला नसेल तर तुम्ही यू कॅन टेक ओनली वन, दॅट इज ऑन क्लिक. सो दॅट इज सुटेबल फॉर यू. त्यामुळे काय स्पेसिफिक नसेल तर ऑन क्लिकच घ्या. स्पेसिफाय असेल तर मग तुम्ही तिथं तो इव्हेंट जो काय आपला इव्हेंट हँडलर आहे माऊसचा, मग ऑन क्लिक असेल, ऑन माऊस ओव्हर असेल, ऑन माऊस आउट असेल, ऑन माऊस मूव्ह असेल, जे काय असेल. सो ऑन क्लिक मी एक फंक्शन कॉल करतो. आता फंक्शन हे नेहमी तुमच्या क्वेश्चनच्या असोसिएट घ्या. आता इथं फर्स्ट 10 नॅचरल नंबर्स म्हणलेत तर मी NATU नॅचरल NUM करतो. NAT NUM तुम्हाला हे फंक्शन कॉल करायचं आहे. नाव काही द्या, हेच नाव दिलं पाहिजे असं काही नाही, फक्त तो कीवर्ड असता कामा नये. सो ऑन क्लिकला मी एक फंक्शन कॉल केलं, त्या फंक्शन नाव आहे NAT NUM. ओके, अँड देन आफ्टर दॅट आय शुड क्लोज स्लॅश फॉर्म अँड देन आय शुड गो फॉर स्लॅश बॉडी. ओके, आणि त्याच्यानंतर मी एक्झॅक्टली कुठला टॅग चालू करणार आहे तर आपला जावास्क्रिप्टचा स्क्रिप्ट TYP टाईप इज इक्वल टू, यू शुड स्पेसिफाय टेक्स्ट ऑब्लिक JVSCRIPT जावास्क्रिप्ट. ओके, अँड यू मस्ट एंड दॅट. आता याच्यानंतरचा जो काय कन्सेप्ट आहे तो कुठला असेल तर आपल्याला फंक्शनवरती आपण दिले तेच फंक्शन इथं खाली घ्यायचं. फंक्शन हा कीवर्ड आहे आणि NAT NUM हा माझं काय फंक्शनचं नाव आहे, हे माझं फंक्शनचं नाव आहे. सो राईट दॅट, डोंट फॉरगेट मीन्स यू शुड नॉट एंड दिस स्टेटमेंट विथ सेमिकोलन. सेमिकोलन देऊ नका इथं फंक्शन NAT NUMच्या पुढं. कर्ली ब्रॅकेट चालू करा. आता काय माझा एम आहे, आय वॉन्ट टू डिस्प्ले काय सांगितले, फर्स्ट 10 नॅचरल नंबर्स. तर ते 10 नॅचरल नंबर्स कोणते आहेत तर मला माहिती आहे 1 ते 10 आहेत. सो मी एक व्हेरिएबल घेतो ज्याचं नाव देतो मी आय. ओके, आणि आय नो दॅट
आय वॉन्ट टू टेक नंबर फ्रॉम 1 to 10. आता इथं काय करायचं, तुम्हाला काय यूज केलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. 1 ते 10 नंबर्स दाखवायचे, तर म्हणजे तुम्ही फर्स्ट 10 याच्या म्हणजे डॉक्युमेंट डॉट राईट इन 1 दाखवू शकता, डॉक्युमेंट डॉट राईट इन 2 दाखवू शकता. असं डॉक्युमेंट डॉट राईट इन किती वेळा आलं तुम्ही, 10 टाइम्स. मला 10 टाइम्स नाही लिहायचं, मला एकदा स्टेटमेंट लिहायचं आणि ते 10 वेळा काय करायचं, रिपीट करायचं टू अवॉइड दॅट पर्टिक्युलर कोडिंग साईज ॲज वेल ॲज टाईम ऑल्सो. तर मला डेफिनेटली माहिती आहे, मग मला इथं काय घ्यावं लागेल, लुपिंग स्टेटमेंट घ्यावं लागेल, ज्याचं नाव काय आहे, फॉर. सो फॉर पहिलंच असतं इनिशियलायझेशन. इनिशियलायझेशन म्हणजे आय नावाचं व्हेरिएबल आहे, ज्याची व्हॅल्यू कुठून सुरुवात करणार तुम्ही, 1. इनिशियलायझेशन म्हणतो स्टेटमेंट. कुठंपर्यंत जाणार असाल तर आयची व्हॅल्यू ही लेस दॅन इक्वल टू काय पाहिजे, 10 पाहिजे. कारण का मला 1 ते 10 फर्स्ट 10 नॅचरल नंबर्समध्ये 1 ते 10, तर त्यासाठी मी आयची व्हॅल्यू लेस दॅन इक्वल टू 10 पण गेलो. आणि ऑब्वियसली आय कॅन से दॅट इटरेशन स्टेटमेंट जे माझं होतं आय प्लस प्लस, याला आपण इटरेशन म्हणतो. मग ते इन्क्रीमेंट असतं किंवा काय असतं, डिक्रीमेंट असतं. सो तुम्ही काय केलं, ते इन्क्रीमेंट स्टेटमेंट वापरलं ॲज अ आय कॅन से दॅट इटरेशन स्टेटमेंट. ओके. आता याच्यामध्ये मला काय डिस्प्ले करायचं आहे, तर आय शुड डिस्प्ले DOCUMENT. हा ऑब्जेक्ट आहे, डॉट त्याची प्रॉपर्टी आहे राईट LN. ऑब्जेक्ट डॉक्युमेंट डॉट राईट एल. म्हणजे मला वेबपेजवरती प्रिंट करायचं असेल तर मी कुठलं फंक्शन वापरतो, डॉक्युमेंट डॉट राईट एल एन. मला काय प्रिंट करायचं आहे, आय शुड प्रिंट द व्हॅल्यू होल्ड बाय आय. कारण आपल्याला माहिती आहे या लूपमध्ये इनिशियल व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. ओके. आणि ही व्हॅल्यू मला कुठंपर्यंत न्यायची आहे, 10पर्यंत न्यायची आहे. म्हणजे 1 कडून कुठे जाणार आहे, ते 10कडे. म्हणजे 1 नंतर 2 नंतर 3 नंतर 4 नंतर 5 नंतर 6 असं 10पर्यंत जाणार आहे. म्हणजे इथं आयची व्हॅल्यू 1 होणार, नंतर 2 होणार. म्हणजे आय इज द व्हेरिएबल हुज व्हॅल्यू इज गोइंग टू बी increased by 1 and it will start from 1 and ends at 10. So I should print document dot and value of I. And line by line पाहिजे म्हणून मी काय केलं, प्लस डबल कोटमध्ये काय करतोय, BR, बिकॉज यू नो दॅट दिस प्लस BR प्लस म्हणजे इथं 2 स्ट्रिंग जॉईन होतील. आयची व्हॅल्यू प्रिंट केली जाईल आणि नंतर काय केली जाईल, ब्रेक लाईन टाकली जाईल. ब्रेक लाईन म्हणजे नेक्स्ट लाईनला शिफ्ट होईल. ओके. त्यामुळे इथं मी हा माझा कोड संपला. आता इथं काय केलं एक्झॅक्टली, मी एकच स्टेटमेंट घेतलं. कोणतं स्टेटमेंट, डॉक्युमेंट डॉट राईट एंड. काय प्रिंट केलं मी, व्हॅल्यू ऑफ आय. आणि हे स्टेटमेंट मी किती वेळा रिपीट करणार आहे, जोपर्यंत आयची व्हॅल्यू काय होत नाही, लेस दॅन इक्वल टू 10 होत नाही. आणि जर तुम्ही पाहिलं तर या लूपमध्ये जर मी आयची व्हॅल्यू 1 सुरुवात करत असेल आणि त्याची व्हॅल्यू जर मी 10पर्यंत नेत असेल, तर डेफिनेटली हे स्टेटमेंट किती नंबर ऑफ टाइम्स रिपीट होईल. सो दिस स्टेटमेंट इज गोइंग टू रिपीट 10 टाइम्स. ओके. 10 टाइम्स हे काय होणार आहे, रिपीट होणार आहे. काय होईल, रिपीट होईल. ओके. सो इथं मी हे स्टेटमेंट 10 रिपीट केले. म्हणजे मी एकतर मला सेकंड ऑप्शन असा होता की आय शुड राईट 10 स्टेटमेंट, डिफरंट स्टेटमेंट, डॉक्युमेंट डॉट राईट इन 1 प्लस BR, डॉक्युमेंट डॉट राईट इन 2 प्लस BR, असं मी 10 वेळा लिहू शकलो असतं. पण मी त्याचा यूज नाही केला, कारण मला आहे माझ्याकडे फीचर लुपिंग स्टेटमेंटचं, ते मी यूज केलं. ओके. सो हिअर आय हॅड एंटेड द फंक्शन अँड आय शुड क्लोज द स्लॅश. मी इथं घेऊ शकतो स्लॅश, बघा स्लॅश, I can go for SCRIPT script and then slash HTML. तुम्ही हे बंद करू शकता. ओके. मी थोडंसं काय करतो, हे स्लॅश बॉडी इथं करतो, म्हणजे एकाच स्क्रीनवरती तुम्हाला सगळाच कोड इथं दिसेल असं तुम्हाला मी थोडंसं डिस्प्ले करतो, जेणेकरून तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायला मदत होईल त्याची. ओके. इथं आपला कोड संपला. तुम्ही लिहिताना मात्र स्लॅश स्क्रिप्ट आणि स्लॅश HTML सेपरेट लाईनला लिहा. ओके. हा आपला कोड झाला. सो मी याला सेव्ह करतो आणि जावास्क्रिप्टच्याच फोल्डरमध्ये मी एक अनेक फोल्डर बनवतो, ज्याचं नाव देतो मी SOP, स्किल ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग. आपण म्हणतो प्रॅक्टिकलला SOP म्हणतात आपल्या, स्किल ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग. तर SOP समजा आता आपण एक 1 कन्सिडर करू. मी SOP1 एक फोल्डर तयार केला आणि त्याच्यामध्ये मी फाईलचं नाव देतो पहिला. तर मी नाव देतो SOP1.HTML. तुम्ही नाव देऊ शकता, इथं काय नाव देऊ शकता तुम्ही, तर फर्स्ट 10 नॅचरल नंबर्स असं .HTML देऊ शकता. नाव जे तुम्हाला द्यायचं ते द्या. मी नाव दिलं SOP.HTML. ओके. सेव्ह करतो मी हे. फाईन. चला सेव्ह करतो आणि आपण तो रन करून बघूया. आपण कुठं सेव्ह केलं आहे हा महत्त्वाचा विषय आहे. बघा मी जावास्क्रिप्ट फोल्डरमध्ये केलं आहे. जावास्क्रिप्ट फोल्डरमध्ये मला माहिती आहे स्टँडर्ड टेबलमध्ये जावास्क्रिप्ट आहे. याच्यामध्ये मी SOP1 हा फोल्डर तयार केला आणि ही SOP1 नावाची फाईल मी काय करतो, रन करते. व्हेनेवर आय एम गोइंग टू रन दिस, आय विल गेट 1 बटन ॲज अ ऑब्जेक्ट. मला डिस्प्ले नावाचं बटन मिळेल. क्लिक ऑन दॅट. सो यू विल गेट फर्स्ट 10 नॅचरल नंबर्स. व्हेन यू क्लिक ऑन दॅट, बिकॉज यू हँडल दॅट इव्हेंट हँडलर ऑन क्लिक. एक बटन डिझाईन केलं, नाव दिलं डिस्प्ले. याला क्लिक केलं की एक फंक्शन कॉल केले. फंक्शनचं नाव होतं काय, NATNUM नॅचरल नंबरसाठी. तर ते तुम्ही त्याच्यावरती क्लिक केलं तर तुम्हाला काय मिळतं, 1 ते 10 नंबर्स मिळतात. सो द फर्स्ट कोड फॉर आय कॅन से दॅट इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्राम टू डिस्प्ले फर्स्ट 10 नॅचरल नंबर्स. हा कोड कोणता आहे, तर हा कोड आहे.
Okay, you can take a snapshot of this also, and you can write. You all have supposed to write these codes in your notebook, or take fullscape 4 or 5 fullscape and try to write all these program codes on a 4 or 5 fullscape. Okay, त्याच्यानंतर स्टेपल करा आणि ते तुम्ही यूज करू शकता. फाईन, हा झाला पहिला कोड. याच्यामध्ये कुणाला शंका नसेल असं मला वाटते. जर असेल तर यू कॅन चॅट मी, यू कॅन टाईप द टेक्स्ट मेसेज ओके थ्रू चॅट. हा झाला पहिला. आता दुसरा काय दिले बघा, सेम कोड आहे, इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्राम टू डिस्प्ले नंबर्स बिटवीन 1 to 100. आता इथे स्पेसिफिक दिलं आहे, काय दिलं आहे की 1 ते 100 नंबरमधले तुम्हाला काय करायचे आहेत, डिस्प्ले करायचे आहेत नंबर्स. 1 ते पहिले 10 नंबर्स आहेत का नाही आहे, 1 ते 100 पर्यंत. म्हणजे तुमची इनिशियल पॉईंट इथं दिलं आहे तुम्हाला 1 आहे, आणि कुठं पण जायला सांगितले 100 पर्यंत जायला सांगितले. ओके ठीक आहे. तर आपला जो आत्ताचा हा कोड आहे, हाच कोड मी काय करतो, कॉपी करतो Ctrl+C, आणि पुन्हा हाच कोड मी काय करतो, नवीन फाईलमध्ये काय करतो, पेस्ट करतो. आता इथं मी काय म्हणणार आहे, टू डिस्प्ले फर्स्ट 10 नॅचरल नंबर्स आहे का, तर नाही, टू डिस्प्ले नंबर्स बिटवीन असं म्हणून मी 1 to 100. 1 ते 100 मध्ये मला नंबर्स डिस्प्ले करायचे आहेत. मग माझा बॉडी हे सगळं सेम राहील. नाव तुम्ही फार तर नाव बदलू शकता, तुम्ही हे बटनचं जे काही व्हॅल्यू आहे डिस्प्ले करायची ती बदलू शकता, याचं वेगळं फंक्शन कॉल करू शकता. तर मी काय करतो, DIS नावाचं फंक्शन कॉल करतो, DIS. ओके, जे नाव तुम्ही इथं द्याल तेच नाव तुम्ही कुठे लिहिणार आहात, फंक्शनच्या इथं, फंक्शनच्या नावाच्या नंतर काय नाव देणार, DIS. ओके, एवढं लक्षात घ्या. बाकी कोड सगळा सेमच आहे. इथं वॅर कुठून सुरुवात करायची आहे, मला फॉर लूपमध्ये 1 सुरुवात करायची आहे. माझं आय इकडून 1 असणार. कुठंपर्यंत जायचं आहे, 10 पर्यंत जायचं आहे का नाही आहे, कुठून जायचं आहे, 100 पर्यंत. सो आय इज इक्वल 1, आय इज लेस दॅन 100, आय प्लस प्लस, आणि तेच मला डिस्प्ले करायचं आहे. हिअर आय इज अ व्हेरिएबल हुज व्हॅल्यू स्टार्ट्स फ्रॉम 1 अँड एंड्स ॲट 100. ओके, मग हा किती वेळा रिपीट होणार आहे, तर 100 टाइम्स होणार आहे. हे कमेंट आहे लक्षात. इथून पुढचा पार्ट काय एक्झिस्टमध्ये येणार नाही. 100 टाइम्स हे काय होईल, रिपीट होईल, आणि आय विल गेट द नंबर्स बिटवीन 1 to 100. दॅट्स इट. हा कोड संपला आहे माझा. मी हा कोड सेव्ह करतो आणि याला मी काय नाव देतो, याच SOP मध्ये 1 मी काय करतो, 1 to 100 असं नाव देतो, 1 to 100.html. ओके, सेव्ह करा. आता याच SOP मधला मी तो कोड रन करतो, 1 to 100चा. रन करून बघा, तुम्हाला पुन्हा सेम बटन मिळेल. इव्हेंट आपण बदलला आहे का, ऑन क्लिकच आहे. प्लस काय केलं आपण, स्ट्रक्चर सेमच ठेवले, क्लिक करतो, 1 ते 100 मिळतील मला. बघा 1 to 100 नंबर्स तुम्हाला मिळतील. स्क्रीन स्क्रोल करा, खाली पेज स्क्रोल करा, यू विल गेट 1 to 100. ओके, दिस इज द कोड फॉर टू डिस्प्ले फर्स्ट ऑल द नंबर्स बिटवीन 1 to 100. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि तुम्ही लिहू शकता. काही चेंज केलेलं नाही मी, फक्त चेंज केलं मी काय, फॉर आय इज इक्वल 1, आय इज लेस दॅन 100, आय प्लस प्लस. ओके, जर उलटं म्हणलं समजा, इथं काय म्हणलं असं कन्सिडर करा की 100 ते 1 दाखवायचं, असं कन्सिडर करा. फक्त इथं मी एक म्हणतो 100 to 1 म्हणलं असेल, म्हणजे उलटं 100 to 1. तर याच कोडमध्ये काय चेंज होणार आहे, इनिशियल व्हॅल्यू काय होणार, तुमची 100 होणार. जिथून सुरुवात करायची ती इनिशियल व्हॅल्यू. कुठंपर्यंत यायचं आपल्याला, मागं 1 पर्यंत यायचं. सो आयच व्हॅल्यू हा 100 कडून आपल्याला 1 कडे यायचं आहे, म्हणजे आयची व्हॅल्यू नेहमी ग्रेटर असणार आहे, कुणापेक्षा, 1 पेक्षा. म्हणून मी काय केलं, आय इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1. आणि मग आय प्लस प्लस होणार का, आता 100 कडून मला 1 कडे यायचं, त्यामुळे आय प्लस प्लस नाही होणार, काय होणार, आय मायनस मायनस. सो यू कॅन राईट आय मायनस मायनस ओवर. सो दिस इज ओनली वन चेंज टू डिस्प्ले डिक्रीजिंग ऑर्डर 100 to 1. ओके, याच्यामध्ये तुम्ही कोणतं म्हणेन सर, मग हे लॉजिकपेक्षा मी असं यूज केलं तर, सो आय हॅड इन प्लेस ऑफ दिस. सो लेट्स सेव्ह दिस कोड अँड जस्ट रिफ्रेश द सेम कोड टू गेट द व्हॅल्यूज फ्रॉम 100 to 1. बघा मी 100 to 1 आहेत का, आल्या माझ्या, उलट्या आल्या माझ्या थोडक्यात. ओके, हे कोणामुळे झालं तर या कोडमुळे झालं. ओके, यू कॅन टेक स्नॅपशॉट ऑफ दिस ऑल्सो. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता स्क्रीनशॉट. याचा पॉज करा विंडो आणि स्क्रीनशॉट घ्या, काही अडचण नाही. आता याच्यामध्ये समजा कोण म्हणेल सर, मी असं लिहिण्यापेक्षा मी जर असं केलं, आय इज ग्रेटर दॅन 1 केलं आणि 1च्या ऐवजी मी काय केलं, 0 केलं, तर हे माझं लॉजिक बरोबर आहे का, तर ॲब्सल्युटली हे पण लॉजिक तुमचं बरोबर आहे. कारण तुम्ही मगाशी काय केलं होतं, ग्रेटर दॅन इक्वल टू साईन घेतलं होतं, बरोबर ना. त्यामुळे तुम्ही 1 लिहिलं होतं, कारण ते इक्वल टू कंडिशन सॅटिस्फाय होते. आता तुम्हाला 1 पर्यंत द्यायचं आहे, तर मग आय इज ग्रेटर दॅन 0 करू शकता, इक्वल टू काढा आणि 1 काढा, तिथे 0 लिहा. बघा मी हा कोड पुन्हा सेव्ह करतो आणि तोच कोड मी रिफ्रेश करतो. Again I will get one button, again I will click on that. Now you just see 199 towards the 1. आलं का, काही कोडमध्ये म्हणजे आउटपुटमध्ये काय चेंज झालं का, नाही. माझं लॉजिक फक्त थोडं बदललं. मी काय केलं, ग्रेटर दॅन इक्वल टू 1च्या ऐवजी आय ग्रेटर दॅन 0 केलं. दोन्हीचा अर्थ एकच होते, बदलणार नाही. ओके, आय होप की हे पण तुम्हाला कळालं असेल मी काय लिहिलेलं आहे तुम्हाला, काय एक्सप्लेन केलं. ठीक आहे, नेक्स्ट तिसरा जो कोड आहे तो इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्राम टू डिस्प्ले नंबर्स बिटवीन 1 to ॲक्सेप्टेड नंबर म्हणलं मी. म्हणजे इथं
बघा पहिलं काय होतं, पहिले 10 नंबर्स होते तेव्हा मला माहिती होतं कुठून सुरुवात करायची, 1 पासून कुठून जायचं 10 पर्यंत. त्यामुळे मी फॉर i इज इक्वल टू 1, i इज लेस दॅन 10, i प्लस प्लस असं केलं. इथं मला काय सांगितलं की त्यांनी दिलं होतं 1 पासून करा सुरुवात आणि 100 पर्यंत जावं. त्यामुळे मी फॉर i इज इक्वल टू 1 केलं, i इज लेस दॅन इक्वल टू 100 केलं, i प्लस प्लस केलं. आता विषय कसा आहे की इथं तुम्हाला सुरुवात माहिती आहे कुठून करायची आहे. काय म्हणलं बघा, इव्हेंट प्रोग्राम टू डिस्प्ले काय नंबर्स बिटवीन 1 to ॲक्सेप्टेड नंबर. म्हणजे कुठून सुरुवात करायची माहिती आहे, पण कुठं जाऊन थांबायचं हे माहीत नाही. कारण तो नंबर कोण टाकणार आहे, ड्युरिंग प्रोग्राम एक्झिक्युशन युजर टाकणार आहे की कुठल्या नंबरपर्यंत मला जायचं आहे. ओके, मग यासाठीचा कोड काय असेल तर थोडासा स्लाइटली चेंज आहे पहिल्याच्या आणि तिसऱ्याच्या मधला. ओके, मग मी काय करतो, थोडंसं बघा, मी जो पहिला कोड आहे तो कोड मी काय करतो ॲक्सेस करतो. तो एकच मिनटं मी तो कोड ॲक्सेस करतो. SOP1 जो आहे कोड तो घेतो मी, म्हणजे आपलं थोडंसं टायपिंग जो वेळ जातो तो वेळ वाचेल. ठीक आहे, चला मी पहिला कोड घेतला आणि मी नवीन फाईल घेतो आणि त्याच फाईलमध्ये ती पेस्ट करतो. आता इथं काय म्हटलं बघा, माझा कोड फर्स्ट 10 नॅचरल नंबर्स आहे. मग मी काय म्हणणार, टू डिस्प्ले काय नंबर्स काय फ्रॉम, माझं फक्त टायटल बदलणार आहे, फ्रॉम सॉरी काय म्हणणार 1 to ACCEPTED ॲक्सेप्टेड नंबर. ओके, आता याच्यामध्ये काय आलं तर हे सगळं सेम आलं. काय बॉडी, नंतर फॉर्म, मेथड, पोस्ट, नाव बदला. मी तुम्हाला नाव वाटलंच तर FRM ACC करतो, ॲक्सेप्टेड काय पण असेल हे सगळं सेम ठेवतो मी. हे फक्त मी फंक्शन नाव ठीक आहे मी थोडंसं प्रत्येक वेळेला बदलतो आहे, त्यामुळे मी बदलतो आहे NUM ACC करतो. NUM ACC नाव दिलं मी फंक्शनचं, तेच नाव कुठे येणार तुमचं NUM इथे येणार. काय NUM ACC, डोंट फॉरगेट दिस. बाकी सगळं कोड सेम आहे. आता करायचं आहे काय मला, तर मला माहिती आहे कुठून सुरुवात करायची 1 पासून. म्हणजे मी इथं i इज इक्वल टू 1 लिहू शकतो का, तर येस, इनिशियलायझेशन आय शुड गो फॉर i इज इक्वल टू 1. कुठंपर्यंत जायचं हे मला माहीत नाही. 10 हा नंबर दिलेला नाही त्यांनी, ॲक्सेप्टेड म्हणलं आहे. आणि हा ॲक्सेप्टेड वर्ड आला, लक्षात घ्या, ॲक्सेप्टेड वर्ड आला की नेहमी तुम्हाला एक व्हेरिएबल अजून वाढवावं लागेल, ज्याचं नाव काही देऊ शकता. आणि ते जे तो जो नंबर आहे दॅट शुड बी ॲक्सेप्टेड थ्रू अ फंक्शन रेफर्ड ॲज प्रॉम्प्ट. सो n इक्वल टू प्रॉम्प्ट लिहायचं आणि मेसेज द्यायचा एंटर द नंबर. सो दॅट विल बी डिस्प्लेड ऑन द स्क्रीन अँड युजर कॅन एंटर द स्पेसिफाईड व्हॅल्यू ऑर फॉर्मॅटेड गिवन व्हॅल्यू इट सेल्फ. इथं म्हटलं बघा, एक काय घेतलं मी, फक्त व्हेरिएबल वाढवलं n, कारण इथं मला कुठं पण जायचं माहीत नाही ना. इथं 10 नाही आहे, इथं 10 नाही आहे, कुठंपर्यंत जायचं आहे तर ॲक्सेप्टेड नंबर पण जायचा आहे. मग ॲक्सेप्टेड नंबर मी काय केला, एका व्हेरिएबलला सेव्ह केला. कुठला घेतला, तो n घेतला. अँड नाव आय नो दॅट फ्रॉम आय शुड स्टार्ट फ्रॉम 1 अँड आय हॅव सपोज टू रीच ॲट काय n पर्यंत. सो हिअर आय कॅन राईट i इज लेस दॅन इक्वल टू, इन प्लेस ऑफ 10 आय विल जस्ट स्पेसिफाय द n व्हॅल्यू. म्हणजे काय आलं, n म्हणजे काय रे, सो n इज नथिंग बट ॲक्सेप्टेड नंबर थ्रू, हा याला म्हणतो आपण ॲक्सेप्टेड नंबर. काय म्हणतो आपण ACCEPTED ॲक्सेप्टेड नंबर. आणि हा नंबर ज्यावेळी ॲक्सेप्टेड वर्ड तुमच्या कोडमध्ये येतो, त्यावेळी क्वेश्चनमध्ये येतो, त्यावेळी तुम्हाला प्रॉन फंक्शन वापरायचं आहे, विसरू नका. ओके, बाकी काही चेंज होणार नाही, फक्त इथं काय चेंज होईल, i इज लेस दॅन इक्वल टू n आणि इथं मात्र आहे असं आहे. तर हे किती नंबर ऑफ टाइम्स रिपीट होणार आहे, तर n नंबर ऑफ टाइम्स, कारण मला माहीत नाही यांची व्हॅल्यू किती आहे. मग कोण तर 10 टाकेल, कोण 20 टाकेल, कोण 100 टाकेल, कोण 1000 टाकेल, कोण 1 lakh टाकेल, डिपेंड्स अपॉन दॅट युजर विश. सो नाव आय एम गोइंग टू सेव्ह दिस कोड. अगेन राईट द काय NUM डिस्प्ले करतो मी, नंबर DIS .html. So write down that any file name and just click on save button, .html करा आणि सेव्ह करा. Now refresh the code. मी थोडंसं मी हे बंद करतोय आणि मी काय करतो, परत तो रन करतोय. कुठला NUM DIS हा रन केला. मी परत पुन्हा डिस्प्लेला आलो माझ्या. ओके, मी परत डिस्प्लेला क्लिक करतोय. मला काय विचार डायरेक्ट मग असे आलं का 1 ते 10 नंबर, मी डिस्प्ले क्लिक केल्यानंतर पहिल्या कोडमध्ये डायरेक्ट आले. सेकंड कोडमध्ये मी 1 ते 100 घेतले, डिस्प्ले क्लिक केलं, डायरेक्ट आलं. आता तसं आलं का नाही, आता काय आलं की एक प्रॉम्प्टचा डायलॉग बॉक्स आला, त्याच्यामध्ये मेसेज आहे एंटर द नंबर. मग तुम्हाला पाहिजे किती नंबरपर्यंत, 50 नंबरपर्यंत मला पाहिजे, तर यू कॅन एंटर 50. मग क्लिक ऑन ओके, यू विल गेट 1 to 50 नंबर्स. बघा 1 ते 50 मिळतात काय तुम्हाला, येस, आय गॉट ऑन द स्क्रीन 1 to 50. ओके, पुन्हा मी रिफ्रेश करतो हाच कोड, पुन्हा मी डिस्प्लेला क्लिक करतो, अगेन आय विल गेट द प्रॉम्प्ट डायलॉग बॉक्स. नाव आय हॅव एंटर्ड 4, फक्त 4, तर मला किती मिळणार, 1 ते 4 नंबर. येस, आय गॉट 1 to 4. अगेन आय रिप्रेस, अगेन आय क्लिक ऑन द डिस्प्ले. नाव आय एम गोइंग टू एंटर लाईक 56. ओके, जस्ट क्लिक ऑन दॅट. ओके, so you will get number from 1 to 56. So in this way you can display all the numbers between 1 to
I can say that accepted number. Just take screenshot of this so that you can write these codes in the Fullscape or in the notebook, and definitely it will help you regarding the online question paper of that is question number 8B जावास्क्रिप्ट कोड यातला कुठला तरी एक असेल. ठीक आहे. आय होप की तुम्हाला कळालं असेल. जर अजूनही काही कळत नसेल, काही शंका असतील तर यू जस्ट टाईप युअर क्युरीज थ्रू चॅट ऑप्शन. फाईन. त्याच्यानंतरचा कोड आहे तो कुठला आहे बघा, इव्हेंट ड्रिवन 4था नंबरचा कोड. इव्हेंट ड्रिवन प्रोग्राम टू डिस्प्ले ऑल. आता इथं काय म्हणलं बघा, इव्हेंट ड्रिवन प्रोग्राम टू डिस्प्ले ऑल इवन नंबर्स म्हणले. ऑल नंबर्स म्हणलं का नाही, ऑल इवन नंबर्स म्हणलं. इवन नंबर्स बिटवीन काय फर्स्ट 10 नॅचरल नंबर्स. म्हणजे थोडक्यात काय इथं एक नक्की आहे की तुम्हाला सुरुवात करून करायची आहे 1 पासून करायची आहे. कुठंपर्यंत जायचं आहे 10 पर्यंत. कारण का व्हॉट इज मिनिंग ऑफ फर्स्ट 10 नॅचरल नंबर्स म्हणजे 1 ते 10. मला 1 ते 10 सगळे नंबर डिस्प्ले करायचे आहेत का नाही. तुम्ही जर पहिला क्वेश्चन बघितला काय म्हणलं, इव्हेंट ड्रिवन प्रोग्राम टू डिस्प्ले फर्स्ट 10 नॅचरल नंबर्स, या क्वेश्चनमध्ये आणि या क्वेश्चनमध्ये फरक काय, तर इथं सगळेचे सगळे नंबर दाखवायचे नाहीत, फक्त त्यातले जेवढे काय आहेत इवन नंबर्स आहेत, ऑल इवन नंबर्स ओनली. म्हणजे आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 1 ते 10 नंबरमध्ये इवन नंबर्स कुठले आहेत, तर 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे आणि 10 आहे. म्हणजे तुम्हाला 1 ते 10 तर म्हणजे व्हेरिएबलची व्हॅल्यू 1 पासून ते 10 पर्यंत न्यायची आहे. पण ज्यावेळेला त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू इवन नंबर होईल म्हणजे 2, 4, 6, 8, 10 होईल त्याच वेळेला तो डिस्प्ले करायचा आहे. ज्यावेळी ती ऑड असेल त्यावेळी डिस्प्ले करायचं नाही. आणि तुम्हाला माहिती आहे यासाठी आपण कोड पाहिला पण होता अगोदर, कंडिशनल स्टेटमेंट इफ स्टेटमेंट पाहिलं होतं 11वीचा स्लॅब्स मी तुम्हाला रिपीट केला होता. त्यावेळी तुम्हाला मी इफ स्टेटमेंट शिकवलं होतं. तर तोच इथं ॲप्लिकेशन येतं बघा. काय करायचं मला सांगतो, मी हा कोड कॉपी करतो, Ctrl+C, पुन्हा मी कोड काय करतो नवीन याच्यामध्ये पेस्ट करतो. ओके. इथं काय म्हणणार मी, टू डिस्प्ले ऑल इवन इवन नंबर्स बिटवीन और फ्रॉम 1 to काय म्हणतो मी 10 म्हणतो, कारण मला माहिती आहे फर्स्ट 10 नॅचरल नंबर्स 1 ते 10 फ्रॉम 1 to 10. याच्यामध्ये तुम्ही हे सगळं सेम ठेवा, बदला. नावात काहीच फरक नाही पडत. तुम्ही नाव बदलू शकता, नाव ठेवू शकता. आता मी ते नाव बदलत नाही, तुम्ही नाव बदलू शकता. जस्ट चेंज द नेम. इथं आता मला ॲक्सेप्ट करायचं आहे का नाही आहे, मला ॲक्सेप्ट करायची गरज आहे का नाही, कारण इथं 1 ते 10 दिले त्यामुळे मी हे काढून टाकतो. मला गरज नाही याची, मला एन व्हेरिएबलची पण गरज नाही, कारण मला बास आहे. कुठून सुरुवात करणार आहे मी, 1 पासून करणार आहे. कुठंपर्यंत जायचं आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. फर्स्ट 10 नॅचरल नंबर म्हणजे काय येणार आहे, i > = 10 आणि मग i++. ओके. आता मला माहिती आहे दिस आयज व्हॅल्यू स्टार्ट्स फ्रॉम 1. आयची व्हॅल्यू पहिला किती असणार आहे, 1 असणार आहे. नंतर ती i++ म्हणजे परत आयची व्हॅल्यू किती होणार आहे, 2 होणार आहे. पुन्हा ती प्लस आयची व्हॅल्यू किती होणार आहे, 3 होणार आहे. पुन्हा प्लस काय होणार आहे, 4. असं कुठून जाणार आहे ते, आय शुड रीच अप टू 10. म्हणजे इथं आय असं एकमेव व्हेरिएबल आहे ज्याची व्हॅल्यू सुरुवात होणार आहे 1 पासून आणि संपणार आहे 10 पर्यंत. मग त्याच्यातल्या मला सगळे नंबर डिस्प्ले करायचे आहेत का, मग मला document.i केलं तर मला सगळे नंबर मिळतील 1, 2, 3 अप टू 10 मिळतील, बरोबर. तर इथं मात्र मला काय करायचं आहे की बघा पहिला व्हॅल्यू चेक करायची आहे आयची व्हॅल्यू इवन आहे का ऑड आहे, आणि जर ती इवन असेल तरच डिस्प्ले करायचं, नाही तर डिस्प्ले नाही करायचं. ओके. मग त्यासाठीचा कोड काय असतो आपल्याकडे, कंडिशन स्टेटमेंट आहे. इफ आपण चेक काय करतोय, वेदर आयज व्हॅल्यू इज इवन. आता आयची व्हॅल्यू इवन आहे की नाही कशी चेक करणार, तर i मॉड्युलस 2 हे लॉजिक आहे. म्हणजे आपण इवन नंबर कोणाला म्हणतो की ज्या संख्येला 2 पूर्ण भाग जातो, मीन्स इट इज डिव्हिजिबल बाय 2. आता पूर्ण भाग जातो याचा अर्थ काय, इट्स रिमाइंडर व्हॅल्यू शुड बी 0. म्हणजे बाकी काय यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे. सो दॅट यू शुड राईट i%2 दॅट इज मॉड्युलस 2 इज इक्वल टू 0. हे लिहिणं गरजेचं आहे. ही माझी कंडिशन झाली. म्हणजे हे माझं LHS आहे आणि ही माझी RHS आहे. हे कुठलं ऑपरेटर आहे रे, इक्वल टू इज इक्वल टू. लक्षात घ्या सिंगल इक्वल टू नाही आहे, कारण सिंगल इक्वल टू असाइन्स व्हॅल्यू विच इज प्रेझेंट ऑन RHS टू द व्हेरिएबल विच इज ऑन LHS. म्हणजे ही व्हॅल्यू ह्याला असाइन करणं हा भाग वेगळा, आणि ही व्हॅल्यू इकडच्या एक्सप्रेशन बरोबर मॅच करणं, कम्पेअर करणं हा वेगळा असतो. म्हणून याला रिलेशन ऑपरेटर म्हणतात. आणि रिलेशन ऑपरेटर ऑलवेज यूज विदिन द कंडिशनल स्टेटमेंट. तर मी तर काय केलं तुम्हाला कळालं असेल की आयची व्हॅल्यू जी आहे, जी सुरुवातीला 1, 2, 3 असं कुठून जाणार ती 10 पर्यंत जाणार आहे, ती मी पहिला चेक करणार वेदर इट इज इवन ऑर ऑड. सो हाऊ टू सी वेदर इट इज इवन. सो जस्ट टेक अ मॉड्युलस with 2, and then if that modulus is 0 then it is even, and if this condition is in true state I am going to display the number, because I know that
आय नो दॅट की मला हे माहीत आहे की जर इवन असेल तरच मला डिस्प्ले करायचा आहे, ऑड असेल तर डिस्प्ले करायचा नाही. ओके, हे लक्षात घ्या. ओके, मी काय म्हणलं, इवन असेल तरच, म्हणजे ही कंडिशन ट्रू असेल तरच मी काय करणार आहे, आयची व्हॅल्यू प्रिंट करणार आहे. कारण माझा एमच आहे की टू डिस्प्ले ऑल इवन नंबर्स, मला ऑड नंबर नको आहे. जर ही कंडिशन फॉल्स आहे, आता ही कंडिशन फॉल्स कधी होणार आहे, इफ द गिवन नंबर मीन्स व्हॅल्यू ऑफ आय इज ऑड. आता समजा 1 घ्या, 1 मॉड्युलस 2 0 असणार आहे का, नाही आहे, आणि नकोच आहे मला कारण 1 ऑड आहे. समजा इथं 2 आलं तर 2 मॉड्युलस 2 0 आहे का, आहे कंडिशनसाठी, कारण 2 मॉड्युलस 2 0 आलं, इकडे पण 0 आलं, कम्पेअर झाली व्हॅल्यू ट्रू आली, मग तुम्ही काय करणार, ती व्हॅल्यू प्रिंट करणार. म्हणजे इथं तुम्ही 2 प्रिंट करणार. म्हणजे थोडक्यात काय, जरी तुमचा हा लूप किती वेळा रिपीट होणार आहे, तर 10 वेळा रिपीट होणार आहे. एक लक्षात घ्या, कारण काय व्हॅल्यू सुरुवात होते 1नी, एंड होते 10ला, म्हणजे डेफिनेटली 10 वेळा काय होणार आहे, कंट्रोल आतमध्ये जाणार आहे. पण त्याच्यातला तो कंट्रोल या स्टेटमेंटला कधी जाईल, ज्या वेळेला ही कंडिशन काय असेल, ट्रू असेल. आणि ही कंडिशन ट्रू होण्यामागचं कारण असं आहे की ज्या संख्येला दोन्ही भाग पूर्ण जाणार आहे त्याच वेळेला ती ट्रू होईल. म्हणजे इथं आयच्या व्हॅल्यू किती टोटल आहेत, 10, 1 2 3 असे 10 पैकी इवन नंबर्स किती आहेत, 2 4 6 8 आणि 10, म्हणजे किती आहेत, 5 आहेत. म्हणून मी इथं लिहिले बघा, डॉक्युमेंट डॉट राईट एन आय प्लस बी आरच्या समोर मी इथं पर्पजफुली लिहिलं आहे की हे स्टेटमेंट किती वेळा रिपीट होणार आहे, 5 वेळा. कारण यातल्या 5च व्हॅल्यू अशा आहेत आयच्या 1 ते 10 मधल्या ज्या इवन आहेत, आणि त्याच फक्त ही कंडिशन काय करतील, सॅटिस्फाय करतील. अँड दॅट केस ओनली, इन दॅट केस ओनली दिस डॉक्युमेंट डॉट राईट एन शुड बी एक्झिक्युटेड. त्यामुळे इथं मी कर्ली ब्रॅकेटमध्ये केले तर हा जो ब्लॉक आहे इफचा ब्लॉक, हा तेव्हाच इन एक्झिक्युशन येईल जेव्हा आयची व्हॅल्यू काय असेल, इवन असेल. ओके, सो आय हॅड एंडेड द फॉर लूप ॲज वेल एज फंक्शन अँड आय हॅड क्लोज दॅट. सो हिअर तुम्ही थोडंसं मी अजून एकदा हे कमी करतो जरासं, तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे ना, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. इथं एकच सेकंद, ठीक आहे, मी डबल इथं हे करतो. एक लक्षात घ्या, इथला एक आहे तो फॉरचा आहे, एक आहे तो फंक्शनचा. सो जस्ट टेक अ स्क्रीनशॉट इफ यू वॉन्ट अँड जस्ट ट्राय टू राईट दिस कोड्स इन द नोटबुक ऑफ फुलस्केप. सो दिस इज ऑल अबाउट द कन्सेप्ट ऑफ, डोंट राईट दिस, हे नको आहे. आता पुन्हा एकदा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता व्हिडिओ पॉज करून. ओके, तर याच्यामध्ये मी काय केलं हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की मी फक्त इवन नंबर्सलाच डिस्प्ले केलं, ऑड नंबरला डिस्प्ले केलेलं नाही. ओके, आता सेम याच्यामध्ये तुम्हाला पुढचा एक हे दिलं आहे बघा, काय दिलं आहे, प्रोग्राम दिला आहे की जसं मी तर म्हणलं ऑल इवन म्हणलं आहे तसं सेम आहे, इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्राम टू डिस्प्ले ऑल ऑड नंबर्स बिटवीन 1 to ॲक्सेप्टेड. आता मी सुरुवातीला फक्त बिटवीन 1 फर्स्ट 10 नॅचरल नंबर, म्हणजे फक्त मला जर मी कोड सेव्ह करतो पहिला अगोदर, हा कोड मी सेव्ह करतो एक सेकंद, आणि मी नाव देतो even.html. मी नाव काय दिलं, even.html. सेव्ह करतो आणि मी तुम्हाला हा कोड रन करून दाखवतो पहिला, त्यानंतर आपण पुढचा पार्ट बघूया. ओके, इवन हा कोड मी रन केला, मला पुन्हा काय मिळणार आहे, डिस्प्ले बटन मिळणार आहे. क्लिक ऑन दॅट. तुम्हाला कुठले बघा, मला 2 4 6 8 आणि 10 मिळाले का, येस. रिफ्रेश इट अगेन, क्लिक ऑन डिस्प्ले. फक्त तुम्हाला इवन नंबर्स मिळाले, कारण का या कोडमध्ये व्हॅल्यू ऑफ आय इज गोइंग टू प्रिंट ओनली व्हॅन डॉक्युमेंट डॉट अँड प्रिंट करतं व्हॅल्यू आय, पण ते कधी प्रिंट होणार आहे, जर आयची व्हॅल्यू काय असेल, इवन असेल, म्हणजे आयला दोन्ही पूर्ण भाग गेला तर. ओके, फाईन. आता समजा याच मगाचा जो कोड मी तुम्हाला सांगितला, काय सांगितलं रे, तर हा कोड सांगितला काय, डिस्प्ले ऑल ऑड नंबर्स बिटवीन 1 to 10. जर इथं ऑड असेल तर फक्त इथं काय चेंज होणार आहे, एक तर तुम्ही आय मॉड्युलस 2 इज इक्वल टू काय करा, 1 करा. ओके, बघा मी काही केलं नाही, मी काय केलं फक्त इथं इवनच्या ऐवजी काय म्हणणार, मी ऑड म्हणणार आहे, लक्षात घ्या. आणि इथं आय मॉड्युलस 2 इज इक्वल टू काय केलं, 1 केलं ऑडसाठी. तर काय होते, मी सेव्ह करतो, हा तोच कोड सेव्ह करतो आणि पुन्हा रिफ्रेश करतो. नाव आय एम गोइंग टू क्लिक ऑन डिस्प्ले, आय विल गेट 1 3 5 7 9. का, तरी माझं लॉजिक काय की ज्या वेळेला मी आयला दोन्ही भाग घालवणार आहे आणि जर तिची बाकी एक येत असेल तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना बऱ्यापैकी, आय कॅन से दॅट ऑड नंबरला जर मी 2नी डिवाइड केलं तर मला रिमाइंडर व्हॅल्यू 1 मिळते. कोण म्हणेल सर मला ती रिमाइंडर व्हॅल्यूचा विषयच नाही घ्यायचा, मी जर असं केलं तर बघा मी काय करतोय, नॉट इक्वल टू ऑपरेटर आहे आपल्याकडं, रिलेशन ऑपरेटर आहे, जे आपण 11वीला पाहिले आणि त्याचं मी रिव्हिजन पण व्हिडिओ दिले होते, तुम्हाला घेतलं होतं तुम्हाला रिव्हिजन, ते तुम्ही ते बघू शकता जर तुम्ही जर मिस केले असतील तर. सो आय मॉड्युलस 2 नॉट इक्वल टू 0 हे पण चालेल, दिस इज ऑल्सो गोइंग टू वर्क सेम. बघा मी सेव्ह करतो, रिफ्रेश करतो, पुन्हा क्लिक करतो, मला सेम आउटपुट मिळालं. म्हणजे मगाशी जसं मी म्हणलं की आय मॉड्युलस 2 इज इक्वल टू 1 केलं काय, आणि आय मॉड 2
नॉट इक्वल टू 0 केलं काय, दोन्हीचा अर्थ एकच आहे. समजते का? ओके, म्हणजे काय की हाच कोड तुम्ही काय करू शकता, ऑडसाठी घेऊ शकता. हा जो कोड आहे तो इव्हनच्या ऐवजी काय करा, ऑड करा. तुम्ही हा ऑडसाठी घेऊ शकता. यू कॅन टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस बाय पॉजिंग, जस्ट पॉज द व्हिडिओ अँड टेक अ स्क्रीनशॉट, अदरवाइज पॉज अँड राईट इट ऑन द इन द टेक्स्टबुक. ओके, सॉरी नोटबुक. फाईन. सो दिस इज ऑल अबाउट द कन्सेप्ट ऑफ ऑड. आता इथं काय म्हणले त्यांनी, आता माझा मेन क्वेश्चन काय की मला काय करायचं आहे, नंबर तर दाखवायचे आहेत ऑड नंबर्स, बट कुठून दाखवायचे आहेत, 1 to ॲक्सेप्टेड नंबर. आता मला सांगा, हा जर कोड माझा ऑड नंबरसाठी असेल आणि याच कोडमध्ये काय करायचं, मला 1 to ॲक्सेप्टेड नंबर पण जायचं आहे. बघा 1 to 10 असणार का, नाही, काय असणार, ACCEPTED, ॲक्सेप्टेड नंबर. ओके, आता ॲक्सेप्टेड नंबर पण जायचं आहे म्हटल्यानंतर इथं मला डेफिनेटली काय घ्यावं लागणार आहे, एक व्हेरिएबल वाढवावं लागणार आहे n. मग मला त्याची व्हॅल्यू ॲक्सेप्ट करायला लागणार. कसे करणार तुम्ही, ॲक्सेप्ट म्हटलं की n इज इक्वल टू PROMPT, प्रॉम्प्ट यू कॅन राईट एंटर, सॉरी ENTER, एंटर द नंबर. ओके, आता याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्यू काय करणार, तुम्ही प्रेस आता टाकणार आहे आणि तीच व्हॅल्यू पण तुम्हाला जायचं आहे. म्हणजे इथं काय येणार आहे, लूपमध्ये यू शुड स्टार्ट विथ 1 अँड यू शुड रीच अप टू n. सो n इथं लिहिणार i इज लेस दॅन इक्वल टू n. आता इथं ऑड आहे त्यामुळे इथं नॉट इक्वल टू 0 म्हणा किंवा इज इक्वल टू 1 म्हणा, दोन्हीचा अर्थ एकच आहे. आता इथं काय होणार आहे, आता इथं हे स्टेटमेंट किती वेळा रिपीट होईल, कोण सांगेल मला रे, जर चार्ट थ्रू सांगा मला की डॉक्युमेंट डॉट राईट जे मी स्टेटमेंट लिहिलेलं आहे हे किती वेळा रिपीट होईल. बघा कोणाचं लॉजिक चालतं आहे, कोण सांगते मला प्लीज चॅट. आय विल वेट फॉर 1 मिनिट. तुम्ही चॅटिंगमध्ये तुम्ही दाखवू शकता की सांगू शकता की तुम्हाला एक्झॅक्टली कुठंपर्यंत जाय, म्हणजे किती नंबर ऑफ टाइम्स काय करणार आहे ते रिपीट करणार आहे. ओके, बघा मी वाट बघतो तुमची, तुम्ही जर चॅटिंग करून सांगा मला चॅटमध्ये. ठीक आहे, ओके. बघा किती वेळा रिपीट होतं आहे, तर आपल्याला माहिती आहे की लूप हा किती वेळा रिपीट होणार आहे, n नंबर ऑफ टाइम्स, कारण n व्हॅल्यू ॲक्सेप्टेड आहे. डिवाइड बाय किती, 2. आता काय आला, n/2, कारण 1 ते समजा 10 मधले जर नंबर मी घेतले, आता हे डिपेंड आहे की ऑडला किती वेळा तो रिपीट होते. ओके, म्हणजे n/2 घेतलं मी, कारण तो निम्मे इवन असतील निम्मे ऑड असतील असं कन्सिडर करा. ओके, सेव्ह करतो मी हा कोड आणि ह्याच कोड मी रिफ्रेश करतो. आता मला काय मिळते बघा, मी रिफ्रेश केलं, परत डिस्प्ले क्लिक केलं, मला डायरेक्ट मिळाला काय 1 3 5 7 9 नाही मिळालं. मला काय आला, डायलॉग बॉक्स आला. कुणाचा आला, हा प्रॉन मिळाला. मी समजा व्हॅल्यूज टाकल्या काय 15 15 पर्यंत मला पाहिजेत, म्हणजे 1 ते 15 पर्यंत. आता एनची वाली काय आली ती 15 आली, 15 15. मग 1 ते 15 मधले जी एवढे ऑड नंबर्स आहेत तेवढे मिळतील मला. क्लिक ऑन दॅट. 1 3 5 7 9 11 39 50. काय शंका याच्यामध्ये काय आलं, पुन्हा रिफ्रेश करा. अगेन इट विल आस्क द क्वेश्चन, सो यू गो फॉर 100. ओके, गेला, तुम्ही ओकेला क्लिक करा. 1 ते 100 मधले जेवढे ऑड नंबर्स आहेत तेवढे सगळे मिळतील तुम्हाला. 1 3 5 7 9 11 अप टू बघा कुठं पण गेला तुम्ही 100 99 पण गेला. ओके, म्हणजेच काय, सो दिस इज द कोड थ्रू विच आय कॅन सिम्पली डिस्प्ले द ऑल ऑड नंबर्स बिटवीन 1 to ॲक्सेप्टेड. ॲक्सेप्टेड वर्ड आला की समजून चालायचं की तुम्हाला एक प्रॉन फंक्शन घ्यायचं आहे आणि जे काही व्हेरिएबल तुम्ही असाइन करणार आहात ते व्हेरिएबल तुम्ही कंडिशनमध्ये स्पेसिफाय करणार आहात. ओके, असं हे थोडंसं या पर्टिक्युलर कोडच्या बाबतीतला विषय आहे. तर तुम्हाला हा कळाला असेल, थोडंसं तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे राईट डाऊन करा. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट द कन्सेप्ट ऑफ दॅट इज 5th प्रोग्राम, इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्राम टू डिस्प्ले ऑल ऑड नंबर्स बिटवीन 1 to ॲक्सेप्टेड नंबर. आता थोडासा लॉजिकल पार्ट जिथे येतो, अजून थोडासा टफनेस वाढतो. कुठला बघा, काय म्हणलं इथं 6 बघा, इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्राम टू डिस्प्ले सम ऑफ फर्स्ट 10 नॅचरल नंबर्स. आता पहिला कोड काय माझा, इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्राम टू डिस्प्ले फर्स्ट 10 नॅचरल नंबर्स, म्हणजे 1 ते 10 नंबर्स मला डिस्प्ले करायचे आहेत. आता इथं डिस्प्ले करायचे आहेत का नंबर, नाही आहे. काय करायचं बघा, इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्राम टू डिस्प्ले सम ऑफ फर्स्ट 10 नॅचरल नंबर्स, म्हणजे 1 ते 10 नंबरमधले जेवढे नंबर्स, सॉरी फर्स्ट 10 नॅचरल नंबर म्हणजे 1 ते 10, तर त्यांची मला ॲडिशन डिस्प्ले करायची आहे. अँड यू नो दॅट ॲडिशन ऑफ फर्स्ट 10 नॅचरल नंबर इज किती असते रे बाळांनो, 55. किती असते, 55. तर ॲडिशन डायरेक्ट डिस्प्ले करायची मला. तर मग ह्यासाठी थोडंसं लॉजिक वेगळं असेल. त्यासाठी मी काय करतो, तर मी फर्स्ट हा जो कोड आहे इव्हेंट ड्रिव्हनचा डिस्प्ले फर्स्ट 10 नॅचरल नंबरचा, तो कोड मी थोडासा पहिला अगोदर कन्सिडर करतो. ओके, बघा मी माझ्या
पहिला कोड मी SOP1 घेतला होता त्याच्यामध्ये जातो आहे, मी कोड ओपन करतो कारण मला हे रिपीटेड टास्क जी आहे टायपिंगची ती कमी करायची आहे. ओके, फाईल न्यू अँड जस्ट क्लिक पेस्ट ओवर देअर. ओके, नवीनमध्ये घ्या, पेस्ट करा. केलं काय? फर्स्ट 10 नॅचरल नंबर्स आहे का, तर मग काय टू डिस्प्ले सम ऑफ म्हणा म्हणायचं, SUM सम ऑफ फर्स्ट 10 नॅचरल नंबर्स. मी फक्त इथं काय केलं, टायटल बदललं. आता इथं मी काय करतो आहे, मी SUMOFNAT असं म्हणतो मी, किंवा सम ऑफ 1 to 10 असं करतो. नाव काही पण द्या, फक्त ते कीवर्ड असता कामा नये. आणि तेच तुम्हाला काय करायचं आहे, इथे घ्यायचं आहे. काय म्हणतो आपण त्याला, SUM सम ऑफ 1 to 10 असं म्हणा. की नावात काय, इथं जे नाव असेल तेच नाव फंक्शन नाव इकडे घ्यायचं आहे, बरोबर. नंतर वॅर आय, तर तुम्हाला काय करायचं आहे, 1 ते 10 नंबर पण जायचं आहे. त्यामुळे लूप तुमचं काय आहे, I इज इक्वल टू 1, I इज लेस दॅन 10, I प्लस प्लस लेस दॅन इक्वल टू. त्यामुळे हे काहीच बदलणार नाही लॉजिक. काय बदलावं लागेल, थोडंसं त्याचं लॉजिक बघा. काय बदलायचं आहे, आय कॉमा मी एस नावाचं एक व्हेरिएबल घेतो ज्याची व्हॅल्यू मी इनिशियल व्हॅल्यू करतो 0 करतो. ओके, तुम्ही इथं एस इक्वल टू 0 डायरेक्ट लिहू शकता, किंवा फक्त तुम्ही इथं एस लिहा आणि मग इथं काय म्हणा, एस इज इक्वल टू 0. दोन्हींचा अर्थ एकच आहे. ओके, म्हणजे पहिला डिक्लेअर केलं नंतर असाइन केलं. ॲट द टाइम ऑफ डिक्लेरेशन ऑल्सो आय कॅन असाइन. सो आय विल राईट इन प्लेस ऑफ रायटिंग इथं मी एस इक्वल टू 0, दोन्हीचा अर्थ एकच आहे. हे मी का घेतलं, बिकॉज आय वॉन्ट टू स्टोअर द सम ऑफ दॅट ऑल 10 नंबर्स विदिन विथ हेल्प ऑफ एस इट सेल्फ. आता मी काय करतो बघा, इथं मला माहीत आहे इथं आय इज द ओनली वन व्हेरिएबल हुज व्हॅल्यू स्टार्ट्स विथ 1 अँड एंड्स ॲट 10. म्हणजे नॉर्मली आपण ॲडिशन कशी करतो, तर बघा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ॲडिशन करताना आपण काय करतो, 1 प्लस काय करतो 2 करतो, बरोबर. इक्वल टू काय येते 3 येते. ओके, आलेली ॲडिशन 3 प्लस पुढचा नंबर किती आहे 3 आहे, इज इक्वल काय होणार आहे 6. आलेले ॲडिशन 6 प्लस पुढचा नंबर किती 4, किती होणार आहे 10. आलेली ॲडिशन 10 प्लस पुढचा नंबर 5, किती होणार आहे 15. अगेन आलेली ॲडिशन 15, ओके, प्लस पुढचा नंबर किती 6, किती होणार आहे इज इक्वल टू काय 21. आलेला अगेन 21 प्लस काय पुढचा नंबर किती आहे 7 इज इक्वल टू काय 28. अगेन आलेली ॲडिशन 28 प्लस पुढचा नंबर काय 8 इज इक्वल टू काय येणार आहे 36. आलेली ॲडिशन किती 36 प्लस पुढचा नंबर 9 इज इक्वल टू काय 45. आलेली ॲडिशन 45 प्लस पुढचा नंबर काय 10 इज इक्वल टू काय, तर काय असणार आहे 55. ओके, आणि ज्यावेळी आता व्हॅल्यू 11 होईल कुणाची, आयची, बिकॉज आयची व्हॅल्यू आपण 1 ने सुरुवात केली. ओके, ती व्हॅल्यू कुठे पण जाणार आहे 10 पर्यंत जाणार आहे. ज्यावेळी 11 होणार आहे त्यावेळी हा लूप संपणार आहे इथं, त्यामुळे ते बाहेरच पडणार आहे. मग मी इथं काय करतोय बघा, मी लॉजिक वापरतो. काय केलं आहे मी, की जी ॲडिशन माझी येते पहिल्या ऑपरेशनची ती मी पुढं कॅरी फॉरवर्ड केली. जे आउटपुट मला ॲडिशन येतं ते परत मी पुढं कॅरीवर्ड केलं आणि काय केलं, फक्त 1 ते 10 नंबर्स मी ॲड करत गेलो आहे. म्हणून मी इथं काय लिहिलं, एस इज इक्वल टू एस प्लस आय. ओके, नाव आय डोंट वॉन्ट टू प्रिंट एव्हरी, मीन्स द ॲडिशन इज 3, द ॲडिशन इज 6, द ॲडिशन इज 10, द ॲडिशन इज 15, देन ॲडिशन इज 21, देन ॲडिशन इज 28. हे मला लिहायचं काही गरज नाही, मला फक्त सगळ्यात शेवटला पाहिजे की ती ॲडिशन इज 55. आता मी हा कोड काय करतो आहे, फक्त बघा, सॉरी हे आहे असं घेतो मी 10 टाइम्स हा डॉक्युमेंट डॉट रायटिंग काय करणार आहे मी डिस्प्ले करणार आहे. 10 टाइम्स हे काय होणार आहे रिपीट होणार आहे. बघा आता थोडंसं मी तुम्हाला हे वर्किंग दाखवतो त्याचं रन करून काय येते बघा. सेव्ह करतो मी हा कोड आणि नाव देतो मी काय SUM ऑफ OF 1 to 10 .html. नाव थोडंसं त्याच्या अनुषंगाने द्या. सेव्ह करतो मी. आता SOP1 मधलाच तो कोड मी रन करतो. कुठला सम ऑफ 1 to 10. मला काय मिळणार आहे स्क्रीनवरती, आय गॉट काय 1 बटन डिस्प्ले, क्लिक ऑन दॅट. बरोबर, मला काय मिळालं रे, सॉरी इथं काय तर चुकलं माझं, एक सेकंद. S इज इक्वल टू S प्लस आय, S व्हॅल्यू 0, आय लेस दॅन 10 आहे, S इज S प्लस आय का वर्क होत नाही. सम ऑफ फर्स्ट 10, ओके जस्ट म्हणजे सेव्ह करा. मी कोड कुठला रन केला आहे, सम ऑफ 10 .html, बरोबर आहे. इथे 10 नंबर्सच मिळतात मला. जस्ट मिनटं, आय वॉन्ट टू चेक. ओके फाईन, हां इथं मी आय केलं आहे, व्हॅल्यू ऑफ एस पाहिजे, सॉरी.
इथं एचची व्हॅल्यू मला डिस्प्ले करायची आहे. ओके, कारण आयची व्हॅल्यू घेतली तर मला आयची व्हॅल्यू 1 ते 10 नंबर्स आहेत ना, त्यामुळे मला ते हे मिळणार आहे काय म्हणा 1 ते 10 नंबर्स. ओके सॉरी, इथं एच घ्यायचं आहे मला. आता मी तो रिफ्रेश करतो आहे आणि रिफ्रेश डिस्प्ले करतो. बघा आता मला काय मिळालं, तर 1 मिळालं. म्हणजे 0 + 1 किती आलं 1, कारण एचची व्हॅल्यू पहिला 0 आहे ना. बघा ना कोडमध्ये इथं बघा एचची व्हॅल्यू किती आहे, हा कोड बघा एचची व्हॅल्यू किती आहे 0 आहे. त्यामुळे ज्यावेळी सुरुवातीला आय इक्वल टू 1 असणार आहे, 1 लेस दॅन 10 आहे का आहे, आतमध्ये आलो. एस इज इक्वल टू एस प्लस आय, एचची व्हॅल्यू 0 आहे प्लस आयची व्हॅल्यू किती आलेली 1, म्हणजे एचची व्हॅल्यू किती असणार आहे 1. 0 + 1 किती 1. पुन्हा आय प्लस प्लस आयची व्हॅल्यू किती झाली 2 झाली, तर 2 लेस दॅन 10 आहे का आहे, पुन्हा आतमध्ये आलो. एस इक्वल टू एस प्लस आय, मगाची एचची किंमत किती ती 1 आणि आता आयची किंमत किती आहे 2, 1 + 2 किती 3, म्हणून ते 3 दाखवते. आता मला ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत का रे, मला ह्या सगळ्या गोष्टी नको, मला काय पाहिजे फक्त 55 पाहिजे. मीन्स आय शुड नॉट एक्झिक्यूट धिस स्टेटमेंट 10 टाइम्स. मला हे 10 वेळा रिपीट करायचं काय नाही गरज मला रिपीट करायची, मला काय हवं आहे ते एकदाच हवं आहे. ओके, मग मी ते एकदा कसं घेणार, तर इथून मी ते कट करणार, लूपमधून बाहेर काढणार थोडक्यात, कारण मला लूपमध्ये ठेवलं की ते 10 वेळा होणार आहे. मी लूपच्या बाहेर टाकतो इथं. डॉक्युमेंट डॉट राईट, मी कसं लिहितो बघा, द सम ऑफ फर्स्ट 10 NATU नॅचरल नंबर्स इज, असं म्हणतो मी. काय म्हणतो मी, द सम ऑफ फर्स्ट 10 नॅचरल नंबर्स इज, असं करतो मी. हे पुढचं BR आहे ते काढतो. बघा मी फॉर्मॅटिंग केलं फक्त. काय होणार आहे, तर प्लस साईन, कुठली व्हॅल्यू प्रिंट करायची मला, व्हॅल्यू ऑफ एस, कारण बाहेर पडताना सगळ्यात शेवट एचची व्हॅल्यू किती होती 55, तीच व्हॅल्यू मला पाहिजे म्हणून मी एस केलं. आता हे 10 टाइम्स होणार आहे का नाही, हे एकदाच होईल, कारण मी हे लूपच्या बाहेर काढलं. लक्षात घ्या, हा लूप आहे, हा लूप आहे, ह्याच्या बाहेर काढल्याचं. तर हे स्टेटमेंट आतमध्ये गेल्यानंतर काय होत होतं, जितक्या नंबर ऑफ टाइम्स हे लूप एक्झिक्युशनमध्ये येत होता, तितक्या नंबर ऑफ टाइम्स ते रिपीट होत होतं. म्हणजे किती वेळा रिपीट होतं हा कोड, तर 10 वेळा. त्यामुळे 10 वेळा मला स्टेटमेंट मिळायचे, म्हणजे 1 2 1 नंतर 3 नंतर 6 असं मिळत गेलं मला. आता मी हा कोड सेव्ह करतो आणि बघा माझा याच आउटपुटचं काय बदल होते. मी करतो डिस्प्लेला क्लिक, मला एकच मेसेज मिळाला, द सम ऑफ फर्स्ट 10 नॅचरल नंबर्स इज, किती आलं 55, की 55, बिकॉज I had displayed that statement after the termination of block, and this termination, after the termination s value is 55. ओके, तुम्हाला हे कळालं असेल की व्हॅल्यू ऑफ आय 1 असताना एस प्लस आय किती होणार 0 + 1, पुन्हा याची व्हॅल्यू 1 येणार आहे. पुन्हा आय प्लस प्लस 2 झालं, पण 1 + 2 किती झालं 3, पुन्हा आयची व्हॅल्यू 3 होणार, 3 + 3 6, पुन्हा आयची व्हॅल्यू 4 होणार, 6 + 4 10, पुन्हा आयची व्हॅल्यू 5 होणार, 10 + 5 15, पुन्हा आयची व्हॅल्यू 6 होणार, 15 + 6 21, पुन्हा आयची व्हॅल्यू काय होणार आहे 7 होणार आहे, 21 + 7 किती 28, पुन्हा आयची व्हॅल्यू किती होणार आहे 8 होणार आहे, 28 + 28 36, पुन्हा आयची व्हॅल्यू किती होणार 9 होणार, 36 + 9 किती 45, आणि पुन्हा आयची व्हॅल्यू किती 10 होणार, 10 लेस दॅन इक्वल टू 10 सॅटिस्फाय आहे, 45 प्लस किती आलं 10 किती आलं 55 आलं, पुन्हा आय प्लस प्लस 11 होणार, 11 लेस दॅन आला 10 आहे का, कंडिशन फॉल्स, बाहेर पडलो. बाहेर पडताना एच व्हॅल्यू किती 55, म्हणून ते आलं बघा, द सम ऑफ 10 नॅचरल नंबर्स इज एस म्हणलं आहे, आणि म्हणून आय गॉट द output as the sum of first 10 natural number is 55. Is there any doubt in this? I hope की तुम्हाला हे कळालं असेल. Just take a screenshot of this or just pause and just write the code. तर हा आपला एक थोडासा प्रयत्न होता की आपल्याला एक्झॅक्टली जे काही व्हेरिएशन्स इन क्वेश्चन्स येणार आहेत आपल्याला, तर त्याचा थोडासा तुम्हाला इथं स्टडी मला करायचा होता. तर इथं तुम्हाला मी सांगितलं अप टू 6 जेवढे काही मी टोटल 7 प्रोग्राम्स घेतले, पण इथं माझं 6पर्यंत झालेलं आहे, कारण एक मी तो ऑडचा मध्येच ॲक्सेप्टेड नंबरचा दिला होता. ह्या 6मध्ये काय अडचण आहे का, ह्या 6चे जे काही कोड्स आहेत ओके, ते तुम्हाला मी आता या लेक्चर थ्रू तुम्हाला दिलेले आहेत. आय होप की तुम्हाला ते समजतील. जर काही अडचण असेल त्याच्यामध्ये अजूनही, तर यू कॅन जस्ट सेंड मी द पर्सनल मेसेज. ट्राय, and if you have any doubt regarding this, try to see or watch the previous videos of the JavaScript that I have already shared. Okay, so till that I'm going to stop here right now. Tomorrow in evening also 7 to 7:45 p.m. I'm going to again take the online session. Okay, so till that stay home, stay safe, and thank you so much.